शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शहरात सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होत आहे। 2 वर्षाच्या प्रशासक राजनंतर शहराच्या कारभाराचा कौल मतपेढीत बंद होणार असून 70 शाळांमधील 345 मतदान केंद्रांवर शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात मतदान होत आहे। उद्या मतमोजणी होणार आहे। शहरात भाजप, राष्ट्रवादी युती, शिवसेना, महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होत असून इतर छोट्या मोठ्या पक्षांसह अपक्ष नशीब आजमावत आहेत। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। थंडीचा कडाका असून शहरात मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून पहिल्या 4 तासात म्हणजे सकाळी 11:30 वाजेपर्यंत सरासरी 20.16% मतदान झाले आहे। सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्रांवर संमिश्र प्रतिसाद दिला। प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सकाळी 11:30 वाजेपर्यंत एकूण 61,881 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला आहे। छत्रपती संभाजीनगर रोडवरील ताज गार्डन येथून मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना सोमवारी घडली। याबाबत उदय संतोष आरू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगलगेट परिसरातील एकाने बनावट कागदपत्रे तयार करून व्यावसायिकाची फसवणूक केली। दर्शन सुरेश मुनोत असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी आकाश राजू हुशारे, गणेश शामराव हुशारे, राजू शामराव हुशारे, वैशाली बाळासाहेब काथवटे अशा 4 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी नोंदवण्यात आला आहे। शहरातील सुयोग पार्क नगर कल्याण रस्ता परिसरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील 2 उमेदवारांच्या गटात मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र हाणामारी झाली। धारदार शस्त्रे, कोयते, चाकू, लाकडी दांडके व लोखंडी गजांचा वापर करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत महिला, युवकांसह दोन्ही गटाचे एकूण 5 जण जखमी झाले असून पोलिसांनी रात्रीतून धरपकड करत एका गटाच्या 4घांना अटक केली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही गटांमधील सुमारे 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।